हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी टिफिनसाठी बनवली होती बटाटा आणि चवळीच्या शेंगांची भाजी. तर खूप छान होती भाजी ही. त्यानंतर मग नाश्त्यासाठी म्हटलं काय बनवावं, तर घरामध्ये तर काही कॉर्न पडलेले होते, कणीस पडले होते, तर चला म्हटलं स्वीट कॉर्न चाट बनवूया. तर त्यासाठीच मी इथं मग पातेल्यामध्ये कॉर्न छान चिरून घेतले पहिले चाकूने, आणि त्यानंतर पातेल्यामध्ये इथे उकडायला ठेवले मीठ टाकून. 1-5 मिनटं छान उकडून देऊ म्हटलं. आणि तोपर्यंत कांदा वगैरे ते सगळं चिरून घेतलं. इथे बघा अंशिकाला किती सकाळी सकाळी स्टडी करायची हौस होती, बुक घेऊन बसली होती. जसं आता तिचं स्कूलच चालू झाले, आता 2च वर्षाची, पण खूप तिचं कौतुक चालू असतं. तर सकाळी सकाळी तिच्या आजीसोबत तिथं ती स्टडी करत बसली होती आणि दाखवत होती. आणि तिला तर फक्त बुक फाडायचेच असतं, बाकी काही करायचं नसतं. त्यानंतर मग मी इथं म्हटलं चला चाट मसाला टाकू, त्याच्यामुळे चाट मसाला काढून घेतला. तोपर्यंत उकडत होतं, तर त्या इथं छान माझे कणीस चे दाणे मस्त उकडून झाले होते. त्यानंतर मग त्याला मी मस्त एका चाळणीमध्ये काढून घेतले, जेणेकरून त्याचं सगळं पाणी येऊन जाईल. छोटीशी अशी चाळण होती. तर कणीसचे ना आपण वेगवेगळे करू शकतो, बुट्टा म्हणून करून पण खाऊ शकतो. पण कसं हे चाट आहे ना, पटकन खाल्ल्या जातं आणि जास्त हात पण खराब नाही होत. आणि भजी करायचे तर म्हटलं त्यापेक्षा हे कॉर्न चाटच करू सकाळी नाश्त्याला मस्त. त्यानंतर मग मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर ते आपलं दाणे टाकून घेतले कॉर्नचे. त्याच्यानंतर मग ते छान परतून घेतले तेलामध्ये, आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तिखट टाकलं, जेणेकरून त्याची छान चव येईल. आणि छान परतून घेतले 1-2 मिनटं. आणि ना एकदम झटपट होती रेसिपी, काय जास्त वेळ पण नाही लागत आणि चटपटीत पण लागतं. आणि पाऊस पण छान चालू होता, म्हटलं चला आज करूनच टाकूया. तर छान इथं मी कढईमध्ये ते छान परतून घेतले, त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकलं आणि त्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. इथे बघा लाल तिखट टाकलेलं आहे मी. लाल तिखट टाकल्यानंतर 1-2 मिनटं अजून छान परतून घेतलं. तर माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रोज दुपारी मी 12:30 वाजता माझे व्हिडिओ टाकत असते, तर तुम्ही नक्की बघा, पण व्हिडिओ पूर्ण बघा. माझे छान छान व्हिडिओ असतात. तर आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. तर त्यानंतर मी इथं आपलं प्लेटमध्ये काढून घेतले सगळे कॉर्न. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकते. कांदा, टोमॅटो, काकडे आणि लिंबू हे सगळं मी करून घेतलं, कापून घेतलं होतं. त्यानंतर मग कांदा टाकला, त्याच्यावर मस्त असा बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि मस्त बारीक चिरलेली काकडी टाकली आणि मस्त त्याच्यावर लिंबू पिळला आणि कोथिंबीर असं सगळं छान मस्त केलं होतं. आणि थोडासा चाट मसाला आपल्याला वरतून टाकायचा आहे. असा आपला कॉर्न चाट हा रेडी होतो. आणि त्यांना पण ऑफिसला जायचं होतं, तर मग म्हटलं चला आता त्यांना पण पटकन देऊन टाकू. तर मी काही खाणार नव्हते कॉर्न चाट, कारण मला त्रास होतो पोटाचा, त्याच्यामुळे मी नाही खाल्लं. मी माझ्यासाठी दुसरं. आणि अंशिका पण ती छोटी अजून, तर ती काही हे खाणार नव्हती, त्याच्यामुळे आईंना आणि त्यांनाच मलाही द्यायचं होतं. तर बघा तुम्ही किती मस्त आपला असा कॉर्न चाट दिसतोय. आणि त्याच्यावर आता मस्त आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळलं त्यानंतर मग मस्त इथं असं बाउलमध्ये काढून घेतलं त्यांना आणि दोघांना मग द्यायला गेले मस्तपैकी. असं किती छान वाटतं. यूट्यूबमुळे ना हे असं छान छान सर्व करणं, हे सगळं असं खूपच छान वाटतं. पण सगळं म्हणजे छान छान करतो. नेहमी जरी आपण छोट्याशा प्लेटमध्ये दिलं, पण यूट्यूबमुळे असं म्हणजे छान सजवणं वगैरे. तर इथं बघा अंशिका कसं तेच चालू होतं, आई मला का बरं काही देत नाही, आई मला का बरं काही देत नाही नाश्त्याला. तिला पण पाहिजे होता नाश्ता, ती म्हणत होती मला दे. त्यानंतर मग यांचा टिफिन वगैरे भरून घेतला. तर छान अशी मी बटाटा आणि चवळीच्या शेंगांची भाजी केली होती मस्त. एरोप्लेन दाखव पुढे, विमान. एरोप्लेन नाही. चला आता इडली खायची. ओके, तर सोनू खा. खाते का? पाणी देऊ? त्यानंतर अंशिकाला नाश्ता दिला, तिला झोपवलं आणि छान मग मी पण मस्त आंघोळ वगैरे केली. छान असं बेडरूममध्ये हवा सुटली होती आणि छान मग मी फ्रेश झाली, आंघोळ केली
आणि त्यानंतर मग इथं मी रेडी होते. तर मी इथं माझं छोटंसं स्किन केअर तुमच्यासोबत शेअर करते. तर मी काही जास्त असं मॉइश्चरायझर वगैरे असं डेली काही यूज नाही करत. साधी सिंपल माझी एक क्रीम आहे, ती मी जवळजवळ 10 वर्ष झाली ती एकच क्रीम वापरते आणि एकच फेस वॉश वापरते. तर फेस वॉश मी डेली तोच वापरते, क्लीन अँड क्लिअरचा मी फेस वॉश वापरते. खूप छान रिझल्ट येतो त्याच्याने, कधीच पिंपल्स वगैरे काहीच येत नाही. आणि ही जी क्रीम आहे याचा मी स्पेशल रिव्ह्यू देईल तुम्हाला. आणि एक पावडर आहे माझ्याकडं वेगळ्या कंपनीची, ती मी वापरत असते. बाकी मी काही वापरत नाही, आयलायनर वगैरे आय शॅडो हे तर आपण डेली यूज करतच नाही. पण बाकी मी कोणतीच असं सिरम वगैरे मॉइश्चरायझर हे काही लावत नाही. फक्त माझी एक क्रीम आणि पावडर आणि फेस वॉश या 3च गोष्टी. आणि तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये पहिले चेहरा आणि क्रीम वगैरे लावल्यानंतरचा चेहरा तुम्ही आता बघा किती छान दिसतोय. आणि पावडर इतकी छान आहे ना, आपल्याला एकदम नॅचरल ग्लो देते, खूपच सुंदर आहे. आणि काही माझं पेड प्रमोशन वगैरे नाही आहे अजून, तर सबस्क्रायबर माझे एवढे पण नाही त्याच्यामध्ये ते करायला. तर माझं जे रिअल आहे ते तुम्हाला दाखवते. ते इथं छान मी मस्त रेडी झाले. तर हा टॉप मी आपला गावातूनच घेतलेला आहे, स्ट्रीट शॉपिंग केली होती तेव्हा. तर इथं बघा तुम्ही लुक बघा माझा किती छान दिसतोय. तर थोडीशी लिपस्टिक वगैरे लावली आणि मला मस्त लिपस्टिक लावायला आवडतंच असं. बाकी काही नाही लावत मी, आय शॅडो मस्कारा आयलायनर तर मी कधीच नाही लावत. तर मग मस्त छान टिकली लावली. आणि बघायचं छोटेसे मस्त माझ्याकडे झुमके होते ते घालू म्हटले याच्यावर. कधी कधी वाटतं असं स्वतःकडं पण छान राहावं, रोज ते टी शर्ट पॅन्ट घालून पण कंटाळा येतो. म्हटलं चला जरा आता जे टॉप पण पडले होते पडून राहतं, मग वेगवेगळे नवीन आणलेले ते पण राहून जातं घालायचे. तर त्याच्यानंतर मग मी आधी छान रेडी झाले. आणि आत्ताच मी माझ्या बड्डेला 1 महिन्यापूर्वी हेअर कट केला होता. तर छोटेच आहे माझे केस, जास्त काही मोठे नाही आहे, पण आहे तेवढी त्याची केअर करायची. काही वेळच भेटत नाही. लहान बाळ असेल तर आपलं स्वतःकडे बघायलाच आपल्याला वेळ भेटत नाही. कसं आवरायचं ते इतके छान मी असे रेडी झाले, मोकळे केस वगैरे सोडले. पण किचनमध्ये जायचं होतं तर केसवरती घालणं गरजेचंच होतं, कारण केस मोकळे सोडलेलं नाही आवडत. तर ती पण उठलेली होती. त्यानंतर मग तिला मी इथं ज्यूस करायला घेतला, मिल्कशेक बनवणं होतं तिच्यासाठी, चिक्कू आणि ॲपलचा. तर मस्त इथं ज्यूस करायला घ्यायला तिला खूप आवडतो. आणि रोज मी तिला एक फ्रूट देतेच, म्हणजे जेणेकरून तिला पण छान वाटतं, वेगळं काहीतरी वेगवेगळं ट्राय करत राहते तिच्यासाठी. आणि रोज प्रश्न पडतो काय नवीन करावं. तर इथं बघा मस्त मी ॲपल चिरून घेतलेलं आहे, चिक्कू घेतलेलं आहे पूर्ण, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेते आणि आईस क्यूब टाकते, जेणेकरून तिला थंड खूप आवडतं. तर इथं बघा आमची मॅडम उठलेले कसे आहेत करते, ब्लँकेट्स करते. खूप गोड आहे माझं बाळ आणि मस्त तिचं बडबड दिवसभर चालू राहते. आणि त्यानंतर तिला वाढल्यानंतर मी दुपारच्या जेवणामध्ये इथं मस्त भाजी बनवून घेतली. त्यानंतर मग तिला मी मस्त आंघोळ करून घातली. तिला बघा किती आनंद होत होता आंघोळ करायला, तर आम्हाला खूपच आवडतं. त्यानंतर मग तिला मी जे रेडी केलं आंघोळ, तिचं अंग वगैरे पुसून घेतलं, पावडर वगैरे लावली, ड्रेस वगैरे घातला. तिला बघा कसं छान मस्त रेडी केलं. तर बघा आमची मस्त क्यूट गर्ल कशी उड्या मारते. तर बघा कशी मी व्हिडिओ काढते, तर मुद्दाम लांब पळत होती. तिला व्हिडिओ येत आहोत. त्यानंतर मी जेवण केलं. तर चला तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.